माऊली रामकृष्ण हरी. आळंदी पासून पंढरपूर पर्यंत निघालेला हा वैष्णवांचा मेळा आज लोणंद मध्ये विसावलेला आहे आणि उद्या हा वैष्णवांचा मेळा उभं रिंगण चांदोबाचा लिंब या ठिकाणी जाणार आहे. त्याआधी एक दिवसभर माऊलीचा सोहळा हा लोणंद मध्ये असतो. त्यामुळे या दिवसभरात सकाळी दर्शन घेतल्यानंतर प्रत्येक दिंड्यांमध्ये जो वेळ असतो त्या वेळात आपले कपडे धुणं, बाकी सगळ्या गोष्टी उरकणं, काही खरेदी करणं, असे सगळे विषय असतात. अगदी कोल्हापूर, पणजी, वाई तिकडून येणारी सगळी माणसं ही या मधल्या मार्गे लोणंदमध्ये दर्शनाला येतात पालखीच्या. आणि मग वर्षभर ज्यांची वाट पाहिलेली असते असे सगळे मित्र मैत्रिणी, वयाचा कुठलाही याच्यामध्ये हे नसतो, तर असे सगळे एकत्र भेटले की मग आत्ताच्या मैफलीच्या व्याख्या बदललेल्या आहेत, पण वारी मधली जी मैफल असती ही मैफल किती सुरेख असती. या सगळ्या जुन्या मैत्रिणी एकत्र भेटलेल्या आहेत आणि त्यांची ही एक अशी मैफल बसलेली आहे आणि त्याच्यात किती सुरेख अभंग, एकमेकाच्या गप्पा अशा रंगलेल्या आहेत. असा हा वारीचा आनंद आणि त्यातून निर्माण होणारा ब्रह्मानंद हा प्रत्येकाच्या वाट्याला यावा यासाठी माऊली आपण देखील वारीमध्ये नक्की आलं पाहिजे. आपण या भजनामध्ये दंग झालेल्या या महिला ज्या आहेत यांची भजन ऐकू. आकडेच्या वड्यावरी वाळूचा झाला सडा, वाकडेच्या वड्यावरी वाळूचा झाला सडा, ज्ञानोबाचा घोडा घाल रिंगणाल येडा, ज्ञानोबाचा घोडा घाल रिंगणाल येडा, पांडुरंग म्हणे भक्त माझे कास, पांडुरंग म्हणे भक्त माझे कास, पंढरीची वारी न पायी परवास, पंढरीची वारी न पायी परवास, वाकडीच्या वड्यावरी वाळूत झालं पाणी, वाकडीच्या वड्यावरी वाळूत झालं पाणी, ज्ञानोबाचा घोडा नाचे मोरावानी, ज्ञानोबाचा घोडा नाचे मोरावानी, पांडुरंग म्हणे भक्त माझे कास, पांडुरंग म्हणे भक्त माझे कास, पंढरीची वारी न पायी परवास, पंढरीची वारी न पायी परवास. कावरदे हरिठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज. जशी वाहे चंद्रभागा कधी चुकली ना वारी, असा जोडला धागा वारा